येस. ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये पहिल्यांदा तुम्हाला नियरेस्ट लोकेशन धुळे सिलेक्ट करायचं, बिकॉज अवर नियरेस्ट लोकेशन इज धुळे. येस. अदरवाइज कोणी इथे पुणे, मुंबई, अहमदाबाद, औरंगाबाद काही टाकून देतं. सो मे बी असं होऊ शकते की तुम्हाला टेस्ट लोकेशन पुणे, मुंबई तिकडचं येईल, इकडचं येणार नाही. अँड टेस्ट लोकेशन इज ऑटो जनरेटेड. सो तुम्ही जर सांगणार की सर मला टेस्ट लोकेशन औरंगाबाद आला तर मी काय करावं, तर आम्ही काही करू शकत नाही. सो नियरेस्ट टेस्ट लोकेशन धुळे घ्या. देन असं होऊ शकतं की तुम्हाला नियरेस्ट टेस्ट लोकेशनला टेस्ट मिळेल. मे बी कधी कधी धुळ्यामध्ये आरसी पटेल सुद्धा टेस्ट लोकेशन म्हणून ते ग्रँट करतात, तर धुळे जवळ आरसी पटेल म्हणून ते आपोआप आपल्याला आरसी पटेल टॅग होतं. बट लेट्स से तुम्ही इथे पुणे फील केलं, मुंबई फील केलं, किंवा तुमचं नेटिव्ह प्लेस फील केलं कुठेतरी जवळ असेल, तर तुम्हाला टेस्ट तिकडे द्यायला जावं लागेल. सो तुम्ही कधीच अशी चूक करू नका. मागच्या वर्षी असे झालेले आहेत आणि मुलं तिथे जाऊ शकले नाहीयेत ड्यू टू एनी प्रॉब्लेम. आणि यावेळेस तर प्रॉब्लेम जास्तच आहेत. यावेळेस ट्रॅव्हलिंगला भरपूर रिस्ट्रिक्शन्स आहेत. तिथे टेस्ट लोकेशन फिल करताना तुम्ही नियरेस्ट लोकेशन धुळे सिलेक्ट करणार. त्यानंतर इथे नेम मध्ये तुमचं ऑटोमॅटिक नेम येतं, बिकॉज तुम्ही रजिस्ट्रेशन करताना नेम दिलेलं आहे त्यांना. हे तुम्हाला एडिट करता येत नाही. जर तुम्ही मला विचारणार सर माझी स्पेलिंग मिस्टेक आहे, प्रॉब्लेम आहे, आय कॅनॉट डू दॅट. येस. सो इथे जे आहे ते चेक करून घ्या एकदा. फादर्स नेम फुल फिल करायचं आहे. डेट ऑफ बर्थ पण तुम्ही त्यावेळेस दिलेली इथे चेंज होऊ शकणार नाही. जेंडर पण तुम्ही त्यावेळेस दिलेलं आहे. यू कॅन चेंज नाव. सपोज तुम्ही चुकीने काही वेगळं फिल केलं असेल तर. ओके. त्यानंतर परमनंट ऍड्रेस इकडे द्यायचा. जनरली परमनंट आणि प्रेझेंट ऍड्रेस सेम राहू द्या, म्हणजे तुम्हाला वारंवार फिल करता येणार नाही. आता काही लोक प्रेझेंट ऍड्रेस म्हणून हॉस्टेलचा किंवा इकडे आपला रूमचा पत्ता देतात. नॉट नेसेसरी की तुम्ही तो द्यायलाच हवा. तुम्ही परमनंट आणि प्रेझेंट ऍड्रेस सेम करून घ्या. जे तुम्ही इथे फिल करणार ते तिथे ऑटोमॅटिकली फिल होऊन जाईल. सो याच्यामध्ये चूक करायची नाही. हा, आणि हा परमनंट ऍड्रेस का कामात येईल हे पण मी सांगून ठेवतो. ऍक्च्युली ते नंतर घेताना डाटा घेतात, पण जेव्हा तुम्ही टीसीएस मध्ये सिलेक्ट होऊन जातात त्यावेळेस ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुमच्या घरी येतात. वेन यू जॉईन द टीसीएस टू चेक वेदर यू आर ट्रू रेसिडेंट्स ऑफ इंडिया ऑर नॉट. तुम्ही इंडियन रेसिडेंट्स आहेत का नाही ते चेक करण्यासाठी घरी येतात, घराचा फोटो काढून जातात. असं मी ऐकलं पण आहे आणि झालं पण आहे. सो म्हणून हा ऍड्रेस व्यवस्थित फिल करा. तसं ते आधार ऍड्रेस कन्सिडर करतात, पण मोस्टली आधारवर ऍड्रेस अपडेटेड नसतो भरपूर लोकांचा. त्यानंतर मोबाईल नंबर आणि अल्टरनेट ईमेल आयडी देऊन ठेवा, बिकॉज समजा पुढे जाऊन तुमचा ईमेल आयडीशी काही प्रॉब्लेम आला तर अल्टरनेट ईमेल आयडीने तुम्ही कॉन्टॅक्ट होऊ शकतो. तुम्ही तुमची आयडेंटिटी व्हेरीफाय करू शकता. सो अल्टरनेट ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर दोघी देऊन ठेवा अल्टरनेट. येस. त्यानंतर इथे सेव्ह आणि कंटिन्यू म्हणायचं. आता मी इथे इन्फॉर्मेशन फिल नाही केली त्यामुळे ते मला प्रॉब्लेम देईल. ते म्हणेल की तुम्ही यू आर नॉट फिल द इन्फॉर्मेशन. तुम्हाला हे सगळे इन्फॉर्मेशन फिल करायचे आहेत. येस. अदरवाइज तो मेसेज येत नाही. त्यानंतर तुम्ही सेकंड टॅबला येतात, अकॅडमिक अँड वर्क एक्सपिरियन्स डिटेल. यामध्ये एवढे सगळे टॅब आहेत. हे आता प्रत्येकाने नोट डाऊन करा. काय करा मला माहित नाही, पण हे एकदम करेक्ट फिल झालेलं पाहिजे. सपोज हे फिल करताना तुम्ही थोडी पण मिस्टेक केली तर असं होऊ शकतं की तुमचा हॉल तिकीट जनरेट होणार नाही. येस. आणि ही प्रोसेस आता करायची असं नाहीये. टीसीएस जेव्हा आपलं एक्झाम डिक्लेअर करेल किंवा टेस्ट डिक्लेअर करेल त्यावेळेस करायची असते. पण तुम्ही आतापासून करून ठेवलं तर काही प्रॉब्लेम येणार नाही. कधी ना कधी हे करायचं जे, तर आता का नाही करावं. त्यामुळे आता जरी करून ठेवलं तर काही प्रॉब्लेम येणार नाही. त्यामुळे मी सांगतोय की प्रत्येकाने वेळ घ्या, टाइम घ्या, पण हे आता परफॉर्म करून ठेवा. सो हायएस्ट क्वालिफिकेशनला क्लिक करा. इथे ऑलरेडी तुमच्या कॉलेजचं नाव येतंय, बिकॉज तुम्ही रजिस्ट्रेशनच्या वेळेस दिलेलं आहे. डिग्री पण येते. सो तुम्हाला काही याच्यात चेंजेस करायचे असतील तर नाव यू कॅन डू सम चेंजेस हिअर. काही चुकीने काही वेगळं फिल केलं असेल तर. इयर ऑफ पासिंग प्रत्येकाचं 2021 आहे. मी जेव्हा प्लेसमेंट रजिस्ट्रेशन फॉर्म पाहिलेत तर खूप मुलांनी इयर ऑफ पासिंग 2022 दिलंय, काहींनी 2020 दिलंय, काहींनी 2018 दिलेलं आहे. तर इथे 2021च पाहिजे. येस. त्यानंतर हायएस्ट क्वालिफिकेशन झालं बॅचलर डिग्री. त्यानंतर तुम्ही नेक्स्ट टॅबला जाणार. इथे 7 कंटिन्यू केलं तरी चालेल किंवा तुम्ही नेक्स्ट टॅबला क्लिक करू शकता. तेव्हा इथे कोर्स नेम जे येतं, आता इथे फिल करताना
लक्षात घ्या, हे नोट डाऊन करून ठेवा, काय करून ठेवा, आय डोंट नो. पण इथे कोर्स ड्युरेशन देताना तुम्ही समजा आफ्टर 12th ऍडमिशन घेतलेलं, दॅट मीन्स बॅचलर डिग्री ऑफ 4 years. येस, 4 वर्षाची राहील. आणि समजा तुम्ही डिप्लोमा नंतर ऍडमिशन घेतलंय, D2 ऍडमिशन, तर तुमची बॅचलर डिग्री 3 वर्षाची राहील. सो इथे फिल करताना तुमची डेट कशी असावी मी सांगतो. तुमची डेट अशी असावी की तुम्ही जुलै महिन्यामध्ये 2017 मध्ये ऍडमिशन घेतलेलं आहे. असं काहीतरी एक डेट तुम्ही कोणतीही सिलेक्ट करू शकता. समजा जुलैची मी 15 तारीख सिलेक्ट केली की 15 जुलैला मी ऍडमिशन घेतलं आणि मी पासआउट केव्हा होणार आहे, 2021 ला. पासआउट मी 2021 ला होईल आणि ती डेट या 15 जुलैच्या डेट नंतर नको. मीन्स व्हॉट, सपोज तुम्ही 15 जुलै नंतर 30 जुलै घेतलं, एक्झाम्पल देतोय मी, तर इथे किती वर्षाचं एज्युकेशन झालं तुमचं, 4 वर्ष कंप्लीट आणि वरून 15 दिवस. सो तिथे मे बी फिल्टर अप्लाय होतो का काय होतो आय डोंट नो, पण मागच्या वर्षी प्रॉब्लेम झाले की असे भरपूर प्रॉब्लेम येतात की इथे एज्युकेशन तुमचं 4 वर्षाच्या वर दिसतं. दॅट्स वाय तुम्ही सिलेक्ट करताना हे जून महिन्यात कोणती तरी एक डेट सिलेक्ट करून घ्यायची की तुमचं एज्युकेशन विदिन 4 years झालं, 4 वर्षाच्या आत कम्प्लीट होईल, बिकॉज डिग्री 4 वर्षाची तुमची. सो हे फील करताना अशा डेट फील कराव्यात. येस, कोर्स फुल टाइम आहे तुमचा, पार्ट टाइम नाहीये. जरी तुम्ही कॉलेजला येत नसाल, अटेंडन्स नसेल, तरी तुमचा कोर्स पार्ट टाइम नाहीये, फुल टाइम आहे. स्पेशलायझेशन देताना तुम्ही आपली ब्रांच व्यवस्थित सिलेक्ट करायची. तिथे सगळ्या ब्रांचेसची नावं आहेत असं सांगू नका की नाहीये. तर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम, बघा इथे टेलिकॉम आहे. येस, इलेक्ट्रॉनिक्स अँड इथे टेलिकम्युनिकेशन पण असेल एखाद्या वेळेस. हे बघा, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आहे. तर अशी ब्रांच तुम्ही सिलेक्ट करायची. फक्त इलेक्ट्रॉनिक्स सिलेक्ट करून सोडू नका देऊ. काही मुलांना काही सापडत नाही, ते काही ब्रांच फील करत बसतात. तर ब्रांच जी आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन तीच व्हायला पाहिजे. सीजीपीए तुमचा समजा जो पण असेल, मी इथे एक्झाम्पल म्हणून फील करून ठेवतो, तेजस्विनी नंतर अपडेट करून घेशील. लेट्स से तुमचा सीजीपीए 8.5, इथे 8.5 टाकायचा. इथे ऑटोमॅटिकली खाली पर्सेंटेज येतात. आता तुम्ही म्हणणार की सर हे पर्सेंटेज चुकीचे आहेत, माझे 80% होतात. सो हे पर्सेंटेज त्यांच्या फॉर्म्युल्यानुसार आहेत, तर तुम्ही याच्याबद्दल काही जास्त काळजी करू नका. यस, इथे जे खाली पर्सेंटेज येत आहेत ते तुमचा सीजीपीए तुम्ही व्यवस्थित फील करा, तेवढं तुमच्याकडनं अपेक्षा. बाकी इथे काय पर्सेंटेज येतात, डोंट थिंक अबाउट दॅट. तुमचा सीजीपीए इथे बरा, त्यांचा कन्व्हर्जन फॉर्म्युला त्यांनी अप्लाय करून ठेवलाय, त्यानुसार इथे कॅल्क्युलेट होतं. येस येस. त्यानंतर समजा ही डिटेल फिल झाल्यानंतर तुम्ही 12th मध्ये जाणार. इथे 2 गोष्टी आहेत. पहिली आहे 12वी केली का, 12th ग्रेड केलंय का, डिप्लोमा केलाय का, दोघी केलेले आहेत. काही लोकांनी दोघी केलं असतं, 12वी पण केली असते, 12वी नंतर डिप्लोमाला ऍडमिशन घेतात आणि डिप्लोमा नंतर डिग्री करतात. तर बोथ असेल तर बोथ फील करा, डिप्लोमा असेल तर डिप्लोमा, 12th असेल तर 12th. समजा मी 12th फील केलं, तर इथे स्पेशलायझेशन मध्ये तुमचं 12th ला सायन्स होतं, तर सायन्स टाका. युनिव्हर्सिटी और इन्स्टिट्यूटचं नेम टाका. आता इन्स्टिट्यूट नेम तुमचं जे पण असेल, समजा आर.सी. पटेल माध्यमिक विद्यालय असं काहीतरी नाव असेल, किंवा तुमचं जे पण नाव असेल ते इथे फील करा. बोर्ड ऑफ एज्युकेशन मध्ये स्टेट बोर्डचे तुम्ही, येस, तिथे स्टेट बोर्ड आहे का, येस, स्टेट बोर्ड सिलेक्ट करा. तुम्ही स्टेट बोर्डचे, जे सीबीएसई बोर्डचे असतील त्यांनी सीबीएसई बोर्ड सिलेक्ट करा, आयसीएससी चे असतील तर आयसीएससी, जे पण असेल ते. तर तुम्ही जनरली, मला तर वाटतं की सगळे स्टेट बोर्डचे आहेत मॅक्सिमम मुलं, तर स्टेट बोर्ड सिलेक्ट करा. इथे पण कोर्स ड्युरेशन देताना काळजी घ्या. आता काळजी काय घ्यायची आहे की तुम्ही आधी कोर्स ड्युरेशन डिग्रीचं काय घेतलंय, तर डिग्रीचं कोर्स ड्युरेशन घेताना तुम्ही टाकलं की 2017 to 21, बरोबर, हे तुमचं डिग्रीचं एज्युकेशन आहे. तर 12thचं एज्युकेशन 1 yearचं असतं, 2 वर्षाचं नसतं. तर तुम्ही 17ला पासआउट होतात 12th आणि 16ला ऍडमिशन घेतात, तर तशी डेट इथे यायला पाहिजे. म्हणजे जुलै महिन्याचे 17 इथे येईल, जुलै 2017, सॉरी 16 मध्ये ऍडमिशन येईल. तुम्ही काही टाकू शकता, जून मध्ये पण घेऊ शकता. लेट्स से मी जून घेतो की 15 जूनला मी ऍडमिशन घेतो, तसं कॉलेज स्कूलचा असतं. तर 15 जून 2016 ऍडमिशन घेतलं, तर मी पासआउट कधी होईल, 17 मध्ये. 17 मध्ये मी कधी पासआउट होईल,
लेट से मी जून मध्ये ऍडमिशन घेतलं 15ला, तर मी लेट से 10ला पास आउट झालो. म्हणजे विदिन 1 इयर मी कम्प्लीट केलं एज्युकेशन. भरपूर मुलं इथे 2 वर्ष दाखवतात, आणि समजा तुम्ही असं दाखवलं तर त्यांना असं वाटतं तुम्ही 2 वर्षात 12वी कम्प्लीट केली, दॅट मीन्स देर इज अ गॅप इन युअर एज्युकेशन, आणि म्हणून तुम्हाला हॉल तिकीट जनरेट होत नाही. मी अशा कोणत्याही कारण नंतर ऐकून घेणार नाही, बिकॉज ही सर्वस्वी तुमची चुकी राहील जर तुम्ही असं फील केलं तर. दॅट्स वाय 12th एज्युकेशन 1 इयरचं पाहिजे. त्यानंतर तुमचा कोर्स फुल टाइमचा असतो. तुम्हाला मार्क्स असेल तर मार्क्स सिलेक्ट करा, सीजीपीए असेल तर सीजीपीए सिलेक्ट करा. समजा मार्क्स आहेत तर आउट ऑफ मॅक्झिमम मार्क्स समजा 600 आणि त्याच्यापैकी तुम्हाला समजा 500 मिळाले, एक्झाम्पल देतोय मी, तर तसं टाकून ते ऑटोमॅटिक पर्सेंटेज कॅल्क्युलेट करतं. तुम्हाला जेवढे मार्क्स असतील तेवढे, तर इथे तेवढे सगळे फिल करायचे आणि तुम्हाला ते मार्क्स यायला पाहिजे. येस. सेम डिप्लोमाचं असेल तर डिप्लोमाला काय करणार, डिप्लोमाला सिलेक्ट करताना तुम्ही डिप्लोमा कधी कंप्लीट केला आणि कधी घेतला त्याचे पण डेट्स कशा राहतील. तर तुम्ही जर डिग्रीला 17 मध्ये ऍडमिशन घेतलंय तर डिप्लोमाला तुम्ही 14ला ऍडमिशन घेतलं असेल ना. 14, 15, 15, 16, 16, 17 असे 3 वर्षात तुम्ही एज्युकेशन कम्प्लीट केलं. इथे 2014 ची डेट फिल करा आणि इथे 2017 ची. येस. तर असं विदिन 3 इयर्स तुमचं डिप्लोमा कम्प्लीट व्हायला पाहिजे. या सगळ्या गोष्टींची तुम्ही काळजी घ्यायची. येस. त्यानंतर लेट से तुम्ही पुढे 10 ग्रेड वर गेलात. आता मी ते फील नाही केलंय त्यामुळे तिथे मला एरर दाखवतोय, पण ठीक आहे, तुम्ही फील करणार त्यावेळेस होईल. तर लेट से मी 10th मध्ये गेलो, तर इथे 10th मध्ये तुमचं इन्स्टिट्यूटचं नाव टाका, जे पण ते असेल ते. येस. त्यानंतर जस्ट अ मिनिट. इथे तुम्ही कॉलेजचं नाव टाकणार, शाळेचं, स्कूलचं जे पण असेल ते, बोर्ड ऑफ एज्युकेशन, परत स्टेट बोर्ड, सीबीएसई बोर्ड, जे पण तुम्ही ज्यातनं कम्प्लीट केले असेल ते, आणि सेम इथे मार्क्स किंवा सीजीपीए. समजा मार्क्स तुमचे आउट ऑफ 750 होते एक्झाम्पल, आणि तुम्हाला मिळाले 530, तर ते ऑटोमॅटिक पर्सेंटेज कॅल्क्युलेट करेल. हे पर्सेंटेज 60% अबव पाहिजे. आता इथे डाऊट काय, मुलांना इथे डाऊट असतो की सर बेस्ट ऑफ 5 घ्यायचेत का. तर बेस्ट ऑफ 5 घ्यायचे नाहीत, सगळे मार्क्स घ्यायचे. बेस्ट ऑफ 5 मध्ये तुम्हाला जास्त मार्क्स असतील त्याच्याशी काही घेणं देणं नाही. इथे मार्क्स येताना सगळे मार्क्स घ्यायचे. टोटल 750 आणि त्याच्यापैकी किती मिळाले. बेस्ट ऑफ 5 कन्सिडर करायचे नाहीत. जर कोणाचे बेस्ट ऑफ 5 सोडून 60% बिलो येत असतील त्यांनी मला भेटावं. ओके. त्यानंतर एनी अदर क्वालिफिकेशन मध्ये जायचं. एनी अदर क्वालिफिकेशन मध्ये हॅव यू डन एनी अदर कोर्स, तर तुम्ही कोर्सेस म्हणजे सी प्रोग्रामिंग, पायथन, ते कोर्स कन्सिडर करायचे नाहीत. एनी अदर कोर्स मीन्स व्हॉट, जसं डिग्री, इंजिनिअरिंग एक कोर्स आहे, डिप्लोमा एक कोर्स आहे, तसं काही वेगळं काही केलंय का, तर नाही, कोणी सहसा केलेलं नाही. जर केलं असेल तर मला येऊन भेटा. इथे कोणतेही दुसरे कोर्स केलेत येस म्हणू नका. येस म्हटलं का तर ड्युरेशन मागतो आणि तुम्ही काही डेट फिल करून देता. इथे हे काही तुमचे सी प्रोग्रामिंगचे क्लास कोर्सेस नाहीयेत किंवा कोर्सेराचे कोर्सेस नाहीयेत. येस. So any other qualification? So no, there is no qualification. NAC detail, NAC detail. Have you taken the NASCOM assessment competency test? NAC टेस्ट कोणी केली असेल का, मला नाही वाटत कोणी केली आहे, तर सगळ्यांनी नो फिल करावं. जर केली असेल तर मला येऊन भेटा, मग मी सांगेल कशी डिटेल फिल करायची. वर्क एक्सपिरियन्स, समजा डिप्लोमा नंतर कोणी 1 वर्षाचा किंवा 2 वर्षाचा काही एक्सपिरियन्स असेल तो फिल करू शकतात. पण तुम्ही असं सांगू शकत नाही की मी 2 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आणि एज्युकेशन गॅप पण नाहीये. समजा इथे 1 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तर तुमच्या एज्युकेशन मध्ये 1 वर्षाचा गॅप दिसेल, दॅट इज अलाउड, दॅट इज व्हॅलिड. येस, दॅट इज व्हॅलिड, बट ते दिसायला पाहिजे तसं. तर उगाच काही रॉंग इन्फॉर्मेशन फिल करायची नाही. येस. पुढे हे सगळं फिल झाल्यानंतर पुढे डिक्लेरेशन येतं. तर याच्यात काय हे इम्पॉर्टंट आहे, वाचून घ्या. डिक्लेरेशन मध्ये तुम्हाला द्यायचं आहे की डू यू हॅव एनी ब्रेक इन स्टडीज, तुमच्या याच्यात ब्रेक आहे का. सो नो, यू डोंट हॅव एनी ब्रेक इन स्टडीज. जर असेल तर किती वर्षाचा तो विचारेल तुम्हाला. मेन्शन ड्युरेशन अँड रिझन.
सो आहे का नाही ते बघून घ्या. सो नाहीये सहसा तरी, कारण TCS एलिजिबलला नसतंच. हॅव यू डन एनी अदर कोर्सेस? सो नो, यू हॅव नॉट डन एनी अदर कोर्सेस. येस, यू हॅव डन ओनली जे पण तुम्ही मेन्शन केले अर्लियर, डिग्री, डिप्लोमा, 12th, 10th तेच केलेलं आहे. डू हॅव एनी अदर पेंडिंग बॅकलॉग करंटली? जर असेल बॅकलॉग तर येस म्हणा आणि सिलेक्ट 1 2 3 4 जे असेल ते द्या. जर नसेल तर नो म्हणा, सिंपल. बॅकलॉग्स, ऍक्टिव्ह बॅकलॉग द्यायच्यात. पेंडिंग म्हणजे जे बाकी आहेत ते, जे समजा तुमच्या फर्स्ट इयरला एखादा सब्जेक्ट बॅक असेल आणि तुम्ही तो क्लिअर करून टाकला असेल तर तो इथे मेन्शन करायची गरज नाही. ओके, जस्ट अ मिनिट, माझी चार्जिंग डाऊन होते, मी चार्जर घेऊन. ओके, सो त्यानंतर तुम्हाला इथे अकॅडमिक प्रोजेक्ट डिटेल तुम्ही टाकू शकतात. तुम्ही जर कोणता मायनर प्रोजेक्ट, मेजर प्रोजेक्ट कम्प्लीट केला असेल, डिप्लोमाला प्रोजेक्ट केले असतील, तुम्ही इथे ब्रीफ डिस्कशन टाकू शकता. डिस्क्रिप्शन इथे भरपूर काही जागा आहे. ऍक्च्युअली दिसायला बॉक्स छोटा आहे पण तुम्ही टाकू शकतात. ओके, त्यानंतर इम्पॉर्टंट थिंग इथे हे बघा, हे लक्षात ठेवा, तुम्ही इथे भरताना काही चूक करत असणार तर इनडायरेक्टली ते त्यांचा क्रायटेरिया चेक करतायत. समजा तुम्ही इथे काही मिस्टेक करत आहे तर इनडायरेक्टली तुमच्या क्रायटेरियावर अफेक्ट होतोय. समजा चुकून तुम्ही काही इन्फॉर्मेशन फिल केली आणि ती रॉंग असली आणि तुम्ही त्यांच्या क्रायटेरियाच्या बाहेर जात असलात तर तुम्हाला ऑटोमॅटिक हॉल तिकीट जनरेट होणार नाही. येस, दॅट्स वाय कोणतीही मिस्टेक इथे करायची नाही. काही डाऊट असेल भरताना तर मला येऊन भेटा, मी परत तुम्हाला एक्सप्लेन करून देईल. आता पहिलं, यू हॅव टेकन, आता इथे काय डिक्लेरेशन आहे तुमचं, इथे ते तुम्हाला येस नो मध्ये क्वेश्चन विचारतात, तर वाचून घ्या क्वेश्चन कसे. यू हॅव टेकन ऑल सब्जेक्ट्स मार्क्स इनटू कन्सिडरेशन फॉर कॅल्क्युलेटिंग द रिझल्ट? येस, तुम्ही सगळे मार्क्स कन्सिडर केले आहेत. 10वी मध्ये सुद्धा तुम्ही बेस्ट ऑफ 5 नाही घेतलेले. तर येस, वी हॅव कन्सिडर ऑल दी मार्क्स. येस. Second is the marks or CGPA obtained entered by you for each of the above mentioned academic qualification has been secured in the first attempt. जे पण तुम्ही सब्जेक्ट क्लिअर केले ते तुमच्या फर्स्ट अटेम्प्ट मध्ये जे पण क्लिअर झालेले सब्जेक्ट लिहिले ते येस, फर्स्ट अटेम्प्ट मध्ये क्लिअर केलेलं आहे, तुम्हाला वायडी झालेलं नाहीये कोणी. Here consider only the marks or CGPA obtained during the normal duration of the course. So इथे पण येस, तुम्ही नॉर्मल ड्युरेशन मध्येच कम्प्लीट केलेले आहे. 4 वर्षाच्या इंजिनिअरिंग मध्ये सगळं कम्प्लीट केलेलं आहे, तुम्हाला एक्स्ट्रा इयर लागलेलं नाहीये. You have completed each of the above mentioned academic course in the stipulated time as specified by your university, or institute, and as per TCSL selection guidelines, and do not have any extended education. तर इथे येस म्हणा, we do not have any extended education. इथे म्हटलंय do not have. येस, जर तुम्ही नो म्हटलं तर याचा अर्थ तुम्ही एक्सटेंड एज्युकेशन केलेलं आहे. सो हिअर येस, यू हॅव डिक्लेअर ब्रेक इन स्टडीज और वर्क एक्सपिरियन्स अँड पेंडिंग बॅकलॉग्स. तुम्ही सगळं डिक्लेअर केलंय. ब्रेक असेल तर ब्रेक डिक्लेअर केलाय का? वर्क एक्सपिरियन्स आहे जो डिक्लेअर केलाय का? तुम्ही म्हणणार सर मला ब्रेक नाहीये, मी डिक्लेअर नाही केलंय. सो यू हॅव डिक्लेअर नो, असं यू हॅव डिक्लेअर नो, वी डू नॉट हॅव ब्रेक इन स्टडीज, नो. काहीतरी डिक्लेअर केलंय ना, येस नो, तर यू हॅव डिक्लेअर्ड. सो येस म्हणा. इथे भरपूर लोकांना कन्फ्युजन आहे, वी आर नॉट डिक्लेअर तर नो म्हणून देतात. दॅट मीन्स यू आर हायडिंग इन्फॉर्मेशन, याचा अर्थ. सो इथे येस म्हणा. यू आर नॉट अटेंडेड द TCSL सिलेक्शन प्रोसेस इन द लास्ट 6 months. तुम्ही याच्या अगोदर TCS ची प्रोसेस दिलेली नाहीये 6 महिन्यामध्ये, तर इथे येस म्हणा. तुम्ही नाही दिलेली, यू आर नॉट, इथे नॉट ऑलरेडी आहे. सो दिस इज अ निगेटिव्ह सेंटेन्स. सो तुम्हाला इथे येस म्हणायचं, येस यू अग्री विथ दिस सेंटेन्स. You read all TCSL eligibility criteria and understand that your candidature or application or offer or onboarding is subject to fulfillment of the specified criteria. Yes, you read, you agree everything. आणि शेवटी इथे आय अग्री ला क्लिक करायचं आणि सेव्ह म्हणायचं. एवढं सगळं तुम्हाला करायचं आहे.
आता अजून हा झाला त्यानंतर थर्ड टॅब येतो. थर्ड टॅब मध्ये तुम्हाला नॅशनॅलिटी द्यावी लागेल, दॅट इज इंडियन. आणि इथे लँग्वेज नोन मध्ये जर तुम्हाला कोणत्या लँग्वेज येत असतील तर तुम्ही नाही काही तर इंग्लिश तर टाकाच. येस. आणि तुम्हाला ती स्पीक, रीड जे पण असेल, राईट मदर टंग आहे का नाही. समजा इथे तुम्ही हिंदी टाकू शकता. येस. ती पण जे असेल ते तुम्ही इथे इवन मराठी टाकू शकतात. येस. अजून तुम्ही इथे, मी इथे एक दोनच फिल करतोय हा फॉर युअर अंडरस्टँडिंग. तेजस्वनी तू एडिट करून घेशील नंतर. गुजराती पण आहे. तुम्ही भरपूर मदर टंग आहे का ती मदर टंग पण म्हणू शकतात. सो जे पण आहे तुम्ही इथे सगळं फिल करा, लँग्वेजेस नोन. येस. त्यानंतर लँग्वेज सर्टिफिकेशन आहे का, तर हे सर्टिफिकेशन म्हणजे जसं जॅपनीजचं N5 लेवल सर्टिफिकेशन असतं, जर्मनचं A1, A2, A3 लेवल सर्टिफिकेशन असतं, जॅपनीज मध्ये पण N5, N4, N3 असतं. जे सर्टिफिकेशन झालेलं आहे, जर झालं असेल तर फिल करा. तुम्ही तुमचे कोर्सेसचे सर्टिफिकेट इथे टाकू शकत नाही, हे लक्षात ठेवा. येस. तर इथे बघा त्यांनी दिलेलं आहे तसं ऑप्शन मधून फ्रेंच, जर्मन, जॅपनीज, तुम्हाला जे येत असेल ते तुम्ही टाकून फिल करू शकता इफ यू आर क्लिअर एनी वन ऑफ द एक्झाम. हे झाल्यानंतर तुमचं अचिव्हमेंट याच्यात टाकू शकता. सपोज व्हॉट एव्हर इज युअर अचिव्हमेंट, तुमच्या अकॅडमिकच्या रिलेटेड कशाबद्दलही तुमचे काय अचिव्हमेंट असतील तुम्ही ते फिल करा. सर्टिफिकेशन डिटेल्स याच्यात पण कन्फ्युजन आहे. सर्टिफिकेशन मीन्स नॉट युअर कोर्सेस. लक्षात घ्या, ते कोर्सेसचे इंटरेस्टेड नाहीये. सर्टिफिकेशन मीन्स इंटरनॅशनल सर्टिफिकेशन. जसं CCNA चं सर्टिफिकेशन असतं इंटरनॅशनल सिस्कोचं, दॅट इज व्हॅलिड. येस. कोर्सेस सर्टिफिकेशन टाकायचे नाहीत. जसं तुम्ही ऍड करून इथे फिल करू शकता, त्यांनी ऑप्शन पण दिले आहेत भरपूर. हे एवढे सर्टिफिकेट वाचू पण शकतात कोणते सर्टिफिकेशन असतात असं. तुम्ही काही झाले असतील तुमचे सर्टिफिकेशन तर तुम्ही ते फिल करू शकता तिथे. येस. आणि इथे स्मार्ट कार्ड डिटेल साठी तुम्हाला हे द्यावं लागतं. स्मार्ट कार्ड डिटेल मध्ये म्हणजे सपोज यू आर सिलेक्टेड इन TCS, तर त्यांचं जे स्मार्ट कार्ड मिळेल त्याच्यावर डिटेल्स राहतील. नेम, तुमचं सरनेम आणि तुमचा ब्लड ग्रुप जो पण असेल तो फिल करा. इफ यू आर सिलेक्टेड असं स्मार्ट कार्ड जनरेट होईल. तुमचा फोटो इथे अपलोड करा. मी तुम्हाला सांगितलंय व्हाईट बॅकग्राऊंड वगैरे सगळे फोटो तसे अपलोड करायचे. आणि तुमचा CV म्हणजे रिझ्युमे जो बनवून ठेवा आणि इथे अपलोड करा. याच्याबद्दल मी तुम्हाला आतापासून सांगून ठेवतो. हा CV जो तुम्ही अपलोड करणार आहे दॅट इज युअर फायनल CV. येस. तुम्ही TCS प्रोसेसच्या अगोदर जेवढे CV पाहिजे तेवढे अपडेट करू शकता. इथे समजा तुम्ही आता अपलोड केला, काही दिवसांनी तुमचा CV अपडेट झाला, काही इन्फॉर्मेशन तुम्ही परत अपलोड करू शकता. पण एकदा तुमची प्रोसेस संपली आणि इंटरव्ह्यू डेट्स आल्यात तर तुम्ही तो CV जो तुम्ही अपलोड केलाय तो ते कन्सिडर करतील. कारण ऑनलाईन प्रोसेस मध्ये तुम्ही अपडेटेड CV समोर ठेवू शकत नाही. फेस टू फेस इंटरव्ह्यू राहिला तर तुम्ही ठेवू शकतात, पण ऑनलाईन प्रोसेस मध्ये त्यांच्याकडे हा CV राहील जो तुम्ही इथे अपलोड करणार. त्यामुळे त्याचा फॉर्मॅट पासून, स्पेलिंग मिस्टेक पासून, त्याचा लुक पासून सगळं काही व्यवस्थित आता चेक करून घ्यायचं आणि तो इथे अपलोड करायचा. दॅट इज ऑल्सो मॅन्डेटरी. येस. ही फील्ड झाल्यानंतर तुमची शेवटचा फील्ड येते, दॅट इज फायनल application form preview and declaration. So are you involved in any pending or cross civil criminal case proceeding? कुठे तुम्ही क्रिमिनल चार्जेस मध्ये आहेत का नाही. जर असणार तर येस लिहा आणि जर नसणार तर नो लिहा. येस. आर यू इन्वॉल्ड इन पेंडिंग और क्लोज डिसिप्लिनरी माल प्रॅक्टिस और एनी अदर चार्जेस कुठून झाले आहेत का तुमच्यावर प्रायर जॉईनिंग टू TCS? येस नो जे असेल ते. सहसा नोज असतं, नाही आम्ही कुठे अडकलेलं नाहीये. त्यानंतर हॅव यू अपियर फॉर TCS टेस्ट और इंटरव्ह्यू अर्लियर? सो नो, स्ट्रिक्टली नो. जर तुम्ही झालेच नाहीत कुठे, चुकून इथे येस म्हणू नका, कारण तुम्ही फ्रेशर आहात, तुम्ही अजून कुठे झालेलं नाहीये. तुम्ही तो फॉर्म प्रिव्ह्यू पण करू शकतात, पाहू शकतात. अजून मी डिटेल भरल्या नाही त्यामुळे तुम्हाला प्रिव्ह्यू करत नाहीये, बट तुम्ही काय काय इन्फॉर्मेशन फिल केली तिथे पाहू शकतात.
त्यानंतर हे टर्म्स अँड कंडिशन वाचून तुम्ही त्याला ऍग्री करा. डेट ऑलरेडी इथे ऑटोमॅटिक येते, तुम्ही प्लेस टाका, प्लेस टाकताना जिथून फॉर्म भरता शिरपूर आणि मग सबमिट करा. फायनल. हे सगळं झालेलं पाहिजे. जर हे सगळं तुम्ही केलं तर मी परत होमला जातो. तर इथे तुमचं जस्ट अ मिनिट, इथे तुमचं ट्रॅक माय ऍप्लिकेशन मध्ये अपडेट येतं बघा. इथे ट्रॅक माय ऍप्लिकेशन मध्ये फक्त रजिस्टर येतंय. येस, तुम्ही फॉर्म सबमिट केल्यानंतर इथे येईल सबमिशन. तर इथे तुमचं अपडेट मे बी ते इट विल टेक 24 hours टू अपडेट, मे बी फॉर सम टाइम. तर इथे तुमचा स्टेटस अपडेट व्हायला पाहिजे. ऑन विच डेट यू हॅव सबमिटेड द फॉर्म. सो हे तुमचं सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजेत. वेन, केव्हा व्हायला पाहिजेत? TCS इथे येण्याच्या अगोदर. आता ही प्रोसेस मी आतापासून तुम्हाला सांगून ठेवली. का सांगून ठेवली? बिकॉज तुम्ही रेडी राहावं या सगळ्या गोष्टींसोबत. कारण मे बी जेव्हा TCS येईल तेव्हा टाइम असतो नसतो मला सांगायला. दॅट्स वाय मी आतापासून तुम्हाला हे सगळं सांगून ठेवतोय. तुम्हाला या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. आणि जेव्हा पण वेळ असेल किंवा आता वेळ असेल मी तर म्हणतो, तर तुम्ही ते फुलफिल करून घ्या सगळ्या गोष्टी ज्या पण आपण टाकतोय. जस्ट अ मिनिट. येस, तर याबद्दल कोणाला काही डाऊट आहे का? तर मला सांगा. मी परत मीटिंग मध्ये जातो. मी शेअरिंग स्टॉप करतो. एनी डाऊट याबद्दल? मी तुम्हाला ऑप्शन देतो, तुम्ही अनम्यूट करून बोलू शकता. जस्ट अ मिनिट. कोणाला डाऊट असेल त्याने अनम्यूट करा आणि विचारा फटाफट. ही प्रोसेस मी आतापासून का सांगून ठेवली मी परत सांगतो. आय विल गेट बिझी. जस्ट अ मिनिट.